नमस्कार. अपराजिता. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दुर्गावती नावाची राणी होती. हो हो, राणीच. राजे असतात तशी राणी. समानता वगैरे बोलण्याची आवश्यकता नसावी तेव्हा. प्रत्यक्षात होतीच, कारण ती आत्तापर्यंत राणीने एकदाही हार पत्करली नव्हती. त्यामुळे सारे तिला म्हणत अपराजिता. तर आपली राणी अपराजिता कुशल होती, हुशार होती, प्रजाहितदक्ष होती, न्यायी होती, युद्धकलेत निपुण होती, शंकराची भक्त होती. सदा श्वेत वस्त्र परिधान करत असे. दागदागिने, सोनं नाणं याचा तिला अजिबात मोह नव्हता. राणीचा खजिना प्रजेच्या कल्याणासाठी सदैव खुला असे. राणी धर्माचरण करणारी होती. गाईस घास खायला घातल्याशिवाय राणीच्या मुखी घास लागत नसे. आता इतकं सगळं असं छान आणि व्यवस्थित आहे म्हटल्यावर तिकडे स्वर्गात इंद्राचं आसन डळमळीत होऊ लागले. इतकी सदाचारी आणि न्याय निपुण राणी असल्यावर इंद्रपद तिच्याकडे जाणं ओघानेच आलं. नेहमीच्या प्रथेप्रमाणे इंद्राने नारद मुनींचे पाय धरले. मुनिवर्य, काहीतरी उपाय सांगा की जेणेकरून माझं इंद्रपद सुरक्षित राहील. नारद मुनींनी इंद्रास सांगितलं, राणी अपराजिता निव्वळ उत्तम शासक नाही, तर अत्यंत पराक्रमी सुद्धा आहे. अनेक महारथी राजांना तिने पराभूत केलं आहे. ती नेहमीच सदाचरणी आहे. तेव्हा कूटनीतीनेच तिच्या हातून अजाणतेपणाने काही पातक घडलं तरच तिच्या नावावर एखाद्या पापाची नोंद होईल आणि मग ती इंद्रपदास पात्र समजली जाणार नाही. मग त्याप्रमाणे इंद्राने एका असुरास भरीस घालून त्याचे आणि राणी अपराजिता हिचे युद्ध लावून दिले. राणी अपराजिताने आपल्या पराक्रमाने त्याच्या सैन्याचा पूर्णपणे निःपात केला. मग तो असुर गेला इंद्राच्या मदतीसाठी. दुसऱ्या दिवसाची युद्धाची सकाळ उजाडली. राणी अपराजिता स्वतः शुभ्र अश्वावर स्वार होऊन आपल्या सैन्याच्या अग्रभागी होती. पाठीवर बाणांचा भाता आणि हाती तिचं लाडकं कपिला धनुष्य होतं. कूटनीतीने योजण्याप्रमाणे इंद्राने एक वेलींचा पडदा समोर उभा केला होता. हिरव्यागार वेलींच्या सहाय्याने तयार झालेला पडदा. त्यावर अधूनमधून डोकावणारी निळी, जांभळी, गोकर्णाची फुलं आणि त्या पडद्याआड त्याचं सैन्य. एकंदरीत सगळं चित्र बघून राणीला कल्पना आली, पण तिचा तिच्या धनुर्विद्येवर विश्वास होता. वेलींच्या पडद्यातील जी छिद्रे किंवा रिकाम्या जागा होत्या, राणी त्यातून अचूक शरसंधान करू लागली. हिरवी पाने आणि निळ्या जांभळ्या गोकर्णाच्या फुलांचा युद्धभूमीवर सडा पडू लागला आणि यातच इंद्राने युक्ती केली. पडद्याआड स्वर्गातील गाय, गोमाता कामधेनू हिला आणून उभी केली. राणीचं शरसंधान सुरू होतं. त्यातच एक बाण सुटला आणि कामधेनूच्या कानाला लागला. गोकर्णाच्या फुलाऐवजी खरोखरच गोकर्णास शर लागला. झालं. इंद्राच्या पोटात एकच खळबळ माजली. वार्ता लगेचच राणी अपराजिताच्या कानी पोचेल अशी व्यवस्था करण्यात आली. व्यथित होऊन राणीने धनुष्य खाली ठेवलं. कामधेनूसमोर नतमस्तक होऊन राणीने गोमातेची क्षमा मागितली. महादेव स्वतः कैलासावरून खाली उतरले आणि राणीला उचलून उभं केलं. सदाशिव राणीला म्हणाले, तू जरी धनुष्य खाली ठेवलं असलंस तरी खऱ्या अर्थाने तू अपराजिताच आहेस. आपल्या राज्याचा आत्तापर्यंत केलास तसाच सचोटीने, प्रेमभावे आणि न्यायाने सांभाळ कर. शंकर भगवानांनी तिला प्रसन्न होऊन वर दिला की तुझी निस्सीम गोभक्ती अतुलनीय आहे. तेव्हा यापुढे या गोकर्णाच्या फुलाला कलियुगी भूतलावर सर्वत्र तुझ्या नावाने ओळखलं जाईल, अपराजिता. मिझो. असाच एक अपराजिता दिवस 2026. आजचा बोनस. हल्ली एशियन जेवणामध्ये ब्ल्यू राईस म्हणजेच एक निळा भात खूप लोकप्रिय झालेला आहे. भाताला तो निळा रंग गोकर्णीच्या फुलांनी येतो म्हणे. गेल्याच आठवड्यात हा भात खात असताना माझ्या शेजारी बसलेल्या एका बंगाली तरुणीने मला ही माहिती दिली की आपण मराठीत ज्याला गोकर्ण म्हणतो त्याला बंगाली, उडिया आणि इतर अनेक भाषात खूप सुंदर नाव आहे, अपराजिता. मला हे नाव खूप आवडलं आणि त्यावरून हा संपूर्ण लघुलेख लिहिला. लघुलेख हा संपूर्णपणे माझा कल्पनाविलास आहे. आणि बोनससाठी विनंती केली माझी मैत्रीण मीना शहा हिला. मीनाने तासाभरात गोकर्णाचं फूल काढून दिलं, अगदी तसंच जसं स्वर्गात आढळायचं.
आणि आता तिचा नवीन छंद आहे सूक्ष्म शिल्पकला. त्यामुळे आपल्याला मिळाली आहेत गोकर्णाची 2 गोजीरवाणी शिल्पफुलं. चित्र डिजिटल आर्ट आहे. चित्रकार आणि शिल्पकार मीना शहा. नमस्कार.